अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. सर्वांना मानाचा जय बाळूमामा. बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच मी माझ्या ब्रह्मांडाचरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बाळूमामांची दररोजची सेवा कशी करावी. हे प्रॅक्टिकली मी तुम्हाला पूर्णपणे पूजा करून दाखवणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण दररोज तर मामांची सेवा करतो, परंतु सेवा करत असताना काही लहान सहान चुका करत असतो, जेणेकरून आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत नाही. म्हणून हा व्हिडिओ मी खास करून तुमच्यासाठी बनवलेला आहे. म्हणून हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर मामांची सेवा कशी करायची, कोणते नियम पाळायचे हे तुम्हाला पूर्णपणे नक्कीच समजेल. मामांची आरती, नैवेद्य, पूजा मांडणी नेमकं काय असतं हे तुम्हाला पूर्णपणे नक्कीच समजेल. तर मामांची दररोजचं पूजा करण्यासाठी एक आपला घरातील जे देवघर असेल किंवा चौरंग असेल ते स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे जे काही आसन असेल, माझ्याकडे लाल रंगाचं आसन आहे, तुमच्याकडे जे काही आसन असेल किंवा ब्लाऊजचं नवीन असलेलं पीस असेल, काही का असेना चालते, तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मामांचा फोटो स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करत असता, देवपूजेला बसता, त्यावेळेस तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे, डोक्यावर ओढणी, हातरुमाल काहीतरी तुम्हाला घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देवपूजेच्या अगोदर तुम्हाला दिवा हा चालू करायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर स्वतः हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे कपाळाला, मामाचा भंडारा लावायचा आहे आणि मामांना मुजरा करायचा आहे. तुम्ही नेहमी विचारता ताई मामांना मुजरा कसा करायचा, मुजरा कसा घालायचा असतो, तर पुढे तुम्हाला मी दाखवणारच आहे. मुजरा कसा करायचा मी करून दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा. तर बघा, मामांची सेवा म्हणजे आगळं वेगळं असं काहीच नाही. जे नियम असतात छोटे छोटे ते नियम तुम्हाला पाळायचे असतात. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणाल की ताई बाळूमामांचा फोटो एवढा छोटा तुझ्या देवघरामध्ये कसा काय आहे, तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देते. तर बघा, बाळूमामा हे ब्रह्मांडाचे नायक आहेत, चालक आहेत, मालक आहेत. म्हणून मामांचा फोटो माझा जेवढा फोटो आहे, माझ्या फोटोची जेवढी साईज आहे त्या साईजपेक्षा मोठा फोटो तुमच्या देवघरामध्ये असेल तर तो नक्कीच तुम्ही बाहेर काढा, देवघरामध्ये ठेवू नका. कारण मामा हे ब्रह्मांड नायक आहेत, त्यामुळे आपल्याला तरी घरामध्ये मामांचा मोठ्या फोटोची पूजा करणं हे परमिशन नाही. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांची सुद्धा घरामध्ये मोठा फोटो असेल तर ते सुद्धा चालत नाही. त्याचबरोबर स्वामी महाराजांचा जो फोटो आहे तो मी स्थापन केलेला फोटो आहे, त्याची मी स्थापना केलेली आहे. स्थापना कशी करायची, बाळूमामांचा फोटो असेल किंवा स्वामी महाराजांचा फोटो असेल यांची स्थापना कशी करायची हे तुम्हाला माहीत नसेल तर कमेंट करून नक्की सांगा, त्यावरसुद्धा मी व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे. तर आपण मामांची सेवेकरी आहोत, आपण मामांची भक्त आहोत. व्हिडिओमध्ये मी जशा प्रकारे पूजा करत आहे अगदी त्याच प्रकारे तुम्हालासुद्धा पूजा करायची आहे. आपण मामांची सेवेकरी आहोत, आपण मामांची भक्त आहोत, त्यामुळे आपल्या घरामध्ये बाळूमामांचा भंडारा असणं हे तितकंच गरजेचं आहे. बाळूमामांचा भंडारा आपल्या देवघरामध्ये असणं याचं महत्त्व काय आहे, तर बघा, मामांचा भंडारा आपल्या घरामध्ये असणं म्हणजे कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती, वाईट दृष्टी आपल्या घरावर पडत नाही. मामांचा फोटो आणि मामांचा भंडारा आपल्या देवघरामध्ये असणं तितकंच गरजेचं आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर अशा प्रकारे पूजा करून घ्यायची आहे आणि मामांसाठी जी काही आहेत ती नवीन वस्त्र मी खरेदी केलेली आहेत. अशा प्रकारे जे काही जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं तुम्हाला देवासाठी करायचं आहे. तुम्ही दररोजचं विचारता की मामांना नैवेद्य काय दाखवायचा, तर हा सर्वात मोठा प्रश्न असतो. तर बघा, नैवेद्यासाठी काही तुम्हाला आगळं वेगळं करण्याची गरज नाही. जर तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं फळ असेल तर तुम्ही ते फळसुद्धा ठेवू शकता. जर तुमच्या घरामध्ये फळ नसेल तर तुम्ही साखरसुद्धा ठेवू शकता. तुम्ही जेवायला जी काही भाजी भाकरी बनवलेली आहे तीसुद्धा तुम्ही मामाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता. मी सुद्धा अगदी त्याच प्रकारे पूजा करते, परंतु एक गोष्ट तुम्हाला विसरायची नाही की मामाला पेला भरून पाणी ठेवायचं आहे. बघा, मी छोट्याशा तांब्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांना आणि आपल्या बाळूमामांना छोट्याशा पेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. तर ही गोष्ट तुम्हाला
करायची आहे. त्याचबरोबर बाळूमामांचा जो गंध आहे तो गंध म्हणजे आपल्याला गंधगुळी, जी गंधगुळी आपण वापरतो ती गंधगुळी लावायची आहे आणि अष्टगंध लावायचा आहे. त्याचबरोबर बुकासुद्धा बाळूमामांना लावायचा आहे. तर बुका माझ्याकडे नव्हता म्हणून मी लावलेला नाही. तर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण देवाला फुले अर्पण करतो त्यावेळेस ती फुले स्वच्छ करून घ्यावी. तुम्ही म्हणाल फुले तर स्वच्छच असतात, परंतु जे काही फुलं ज्यावेळेस बागेत असतात त्यावेळेस त्याच्यावर छोटे छोटेसे किडे मोकुळे असतात, जे छोटे छोटेसे जीवाणू असतात ते बसलेले असतात. म्हणून आपल्याला फूल हे स्वच्छ पाण्यानं धुवून पवित्र करूनच आपल्याला देवाला अर्पण करायचं आहे. आता ही विकत आणलेली फुले आहेत म्हणून मी स्वच्छ धुवून पवित्र करून मी देवाचरणी अर्पण करत आहे. आणि हे जे काही नियम आहेत हे तुम्हाला पाळायचं आहे. जर तुम्ही अगदी स्वच्छ मनाने पवित्रतेने जर देवाची सेवा केली, पूजा केली तर मनसुद्धा तितकंच पवित्र राहतं, हे लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरामध्ये फळंही असतील तर तुम्ही फळाचासुद्धा नैवेद्य दाखवू शकता. तर मी आज मामांसाठी कसल्याही प्रकारचा वेगळा नैवेद्य केलेला नव्हता. माझ्याकडे फळ होतं म्हणून मी फळंच ठेवलेली होती. आणि अशा प्रकारे मामांची एक साधी सेवा तुम्हाला करायची आहे. अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर मामांची आरती करायची आहे. तर बघा बाळूमामांना मुजरा कसा करायचा, तर डावा हात आपल्या पाठीवर घ्यायचा आहे आणि त्यानंतर उजव्या हाताने 3 वेळा आपल्याला मामांना मुजरा करायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल. आणि अशा प्रकारे 3 वेळेस मामांना मुजरा करायचा आहे आणि नाक घासून मामांसमोर पाया पडायचा आहे. मामांसमोर सामूहिक प्रार्थना करायची आहे. मामांना सांगायचं आहे, मामा माझ्या साध्या सेवेचा स्वीकार करा, सदैव माझ्या पाठीशी राहा. तर भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका. बोला जय